नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण व्याकरण या विभागातील चौथा घटक काळ हा अभ्यासणार आहोत. वास्तविक पाहता आपण यापूर्वी क्रियापद म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहेच. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, म्हणजे वाक्यामधील असणारा असा शब्द की ज्याने त्या वाक्यातील असणारी क्रिया ही दर्शवली जाते आणि त्याचबरोबर त्या वाक्याचा अर्थही पूर्ण होतो. उदाहरणार्थ, मुलांनी खरे बोलावे. यामध्ये या वाक्यातील असणारा बोलावे हा जो शब्द आहे तो खरे बोलण्याची जी काही क्रिया आहे ती क्रिया तर दाखवतोच, पण त्याचबरोबर त्या वाक्याचा अर्थही पूर्ण करतो. कारण जर आपण फक्त मुलांनी खरे असं म्हटलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, वाक्य पूर्ण होत नाही. पण बोलावे म्हणजे मुलांनी खरे बोलावे, बोलावे या शब्दाने त्या वाक्यातील क्रिया दाखवून वाक्याचा अर्थही पूर्ण होत असतो, तेव्हा त्या शब्दाला वाक्यातील क्रियापद असं म्हटलं जातं. मग विद्यार्थिनींनो, एक गोष्ट आपण इथं लक्षात घ्यायची की वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा त्या असणाऱ्या वाक्यातील क्रियेचा बोध होतो, तसेच क्रिया ही कोणत्या काळात घडते आहे, कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो, त्यालाच काळ असे म्हणतात. परत एकदा या काळाची व्याख्या आपण लक्षात घेऊयात की क्रियापदावरून, वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, क्रिया घडण्याची जी काही क्रिया जी घडत असते ती आपल्या लक्षात येते, क्रियेचा बोध होतो, तशीच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे, कोणत्या काळात घडत आहे याचाही जो बोध होतो त्यालाच काळ असे म्हणतात. या काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. यातील पहिला काळ आपण लक्षात घेऊयात, वर्तमान काळ. एक वाक्य, एक उदाहरण मी सांगतो. ते वाक्य असं आहे: मी अभ्यास करतो. इथं करतो हे क्रियापद आहे आणि अभ्यास करण्याची जी काही क्रिया आहे ती या शब्दाने दाखवलेली आहे. पण ही जी अभ्यास करण्याची क्रिया आहे ती मी अभ्यास करतो म्हणजे कधी? आत्ता. अभ्यास करण्याची क्रिया ही आत्ता घडत आहे, म्हणून तो वर्तमान काळ होय. म्हणजेच जेव्हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया आत्ता घडते म्हणजे वर्तमानात घडते असा बोध होतो, तेव्हा त्याला वर्तमान काळ असं म्हटलं जातं. यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे भूतकाळ. आता हेच उदाहरण आपण पाहूयात. मी अभ्यास केला. आता यामध्ये अभ्यास करण्याची जी काही क्रिया आहे ती घडून गेलेली आहे. कधी? भूतकाळामध्ये. म्हणजेच जेव्हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया घडून गेली आहे असा बोध होतो, तेव्हा त्याला भूतकाळ म्हणतात. आणि तिसरा यातला काळाचा मुख्य प्रकार तो म्हणजे भविष्यकाळ. याचंही आपण उदाहरण पाहूया. मी अभ्यास करीन. कधी? पुढे. म्हणजे अभ्यास करण्याची क्रिया ही पुढे घडणार आहे, म्हणून हा भविष्यकाळ होय. म्हणजेच जेव्हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया पुढे घडणार असते असा बोध होतो, तेव्हा त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. विद्यार्थिनींनो, आपण काळाचे मुख्य 3 प्रकार अभ्यासले.
एक म्हणजे वर्तमान काळ. जेव्हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया ही आत्ता घडते असा बोध होतो तेव्हा त्याला वर्तमान काळ म्हणतात. दुसरा आहे भूतकाळ. जेव्हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया घडून गेली आहे असा बोध होतो तेव्हा त्याला भूतकाळ म्हणतात. आणि तिसरा आहे भविष्यकाळ. जेव्हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया पुढे घडणार असते असा बोध होतो तेव्हा त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. आपण उदाहरण अभ्यासलं, त्याच्यामध्ये वर्तमान काळाचं उदाहरण अभ्यासलं होतं. मी अभ्यास करतो, कधी? आत्ता, म्हणून तो वर्तमान काळ. मी अभ्यास केला, कधी? पूर्वी, पाठीमागं कधीतरी, म्हणजे तो भूतकाळ. आणि मी अभ्यास करेन, कधी? पुढे, आणि म्हणून तो भविष्यकाळ होय. जसे काळाचे हे 3 मुख्य प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याप्रमाणेच प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. एक म्हणजे साधा किंवा सामान्य काळ, दुसरा अपूर्ण काळ, तिसरा पूर्ण काळ आणि चौथा रीतिकाळ. आता या प्रत्येक असणाऱ्या मुख्य काळाचे उपप्रकार आपण लक्षात घेऊयात. वर्तमान काळाचे उपप्रकार जे 4 आहेत उपप्रकार ते आपण पाहूयात. त्यातला पहिला आहे साधा वर्तमान काळ. जसं आपण वर्तमान काळ अभ्यासलं आणि त्याचं उदाहरण वाक्य अभ्यासलेलं होतं, अगदी त्याच पद्धतीने हे साधा वर्तमान काळ म्हणजे सामान्य वर्तमान काळ. आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी अभ्यास करतो. अभ्यास करण्याची क्रिया ही आत्ता चालू आहे, घडते आहे, आणि म्हणून तो साधा वर्तमान काळ. त्यानंतर दुसरा त्यातला उपप्रकार आहे अपूर्ण वर्तमान काळ, म्हणजे वर्तमान काळच पण तो अपूर्ण. उदाहरणार्थ, मी अभ्यास करत आहे. अभ्यास करत आहे, अभ्यास करण्याची क्रिया चालू आहे आत्ता, पण ती पूर्ण झालेली आहे का? नाही. अभ्यास करण्याची क्रिया चालू आहे म्हणजे वर्तमान काळ, पण तो कसला? अपूर्ण वर्तमान काळ. कारण अभ्यास करण्याची क्रिया ही चालू आहे, पूर्ण झालेली नाही, पण वर्तमान काळामध्ये, म्हणून तो अपूर्ण वर्तमान काळ. तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ. त्याचं उदाहरण म्हणजे मी अभ्यास केला आहे. अभ्यास केला आहे, कधी? आत्ता, वर्तमान काळामध्ये, पण ते अभ्यास करण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे, म्हणून तो पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ. रीती काळ याचा अर्थ असा आहे की त्या असणाऱ्या क्रियेमधून, त्या असणाऱ्या शब्दामधून, त्या असणाऱ्या काळामधून त्या काळातील जी क्रिया आहे ती सतत चालते याचा बोध आपल्याला त्या ठिकाणी होत असतो. मग वर्तमान काळातील जो रीती वर्तमान काळ आहे त्याचं उदाहरण म्हणजे मी अभ्यास करत असतो, कधी? आत्ता, पण तो अभ्यास करण्याची जी काही क्रिया आहे ती सतत ती चालू असते, आणि म्हणून तो रीती वर्तमान काळ होय. ज्याप्रमाणे वर्तमान काळाचे हे 4 उपप्रकार आपण लक्षात घेतले, त्या पद्धतीनेच भूतकाळाचेही आपण उपप्रकार लक्षात घेऊयात. त्यातला पहिला आहे साधा भूतकाळ. मी अभ्यास केला, कधी? पूर्वी, हा झाला साधा भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ, मी अभ्यास करत होतो, म्हणजे पूर्वी अभ्यास करत होतो, पण अभ्यास करण्याची क्रिया पूर्ण झालेली नव्हती. भूतकाळातीलच हे आहे, पण अपूर्ण आहे. भूतकाळातीलच ती क्रिया आहे, पण अपूर्ण आहे, म्हणून तो अपूर्ण भूतकाळ. तिसरा आहे पूर्ण भूतकाळ. मी अभ्यास केला होता, म्हणजे मागे अभ्यास केला होता आणि तो अभ्यास करण्याची जी काही क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे, म्हणून तो पूर्ण भूतकाळ. आणि चौथा रीती भूतकाळ. मी अभ्यास करत असे, म्हणजे भूतकाळामध्येच पूर्वी अभ्यास करत असे, पण ते अभ्यास करण्याची क्रिया ही सततची चालू होती, म्हणून तो रीती भूतकाळ. आणि तिसरा जो आपला मुख्य प्रकार आहे भविष्यकाळ, त्याचे उपप्रकार आपण लक्षात घेऊयात याप्रमाणेच. पहिला आहे साधा भविष्यकाळ, पुढे घडणारी जी काही क्रिया आहे. मी अभ्यास करेन, कधी? पुढे, साधा भविष्यकाळ. त्यानंतर दुसरा आहे अपूर्ण भविष्यकाळ. मी अभ्यास करत असेन, भविष्यकाळामध्ये पुढे अभ्यास करत असेन, पण अभ्यास करण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, म्हणून नसेन, म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ. तिसरा आहे पूर्ण भविष्यकाळ. मी अभ्यास केला असेन, म्हणजे भविष्यामध्ये अभ्यास केला असेल, अभ्यास करण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल,
भविष्यकाळामध्ये, म्हणून तो पूर्ण भविष्यकाळ. आणि चौथा आहे रीती भविष्यकाळ. मी अभ्यास करत जाईन, म्हणजे भविष्यामध्ये मी अभ्यास सतत करत जाईन, सारखा चालू असेल, म्हणून तो रीती भविष्यकाळ होय. अशा पद्धतीने हे काळाचे मुख्य 3 प्रकार आणि त्यांचे असणारे प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलेले आहे. आता पुढं काही उदाहरणं आहेत, काही वाक्य दिलेले आहेत, त्यावरून आपण ते जे काही उदाहरणं आहेत त्यावरून तो कोणता काळ आहे, कोणत्या काळातील ते वाक्य आहे हे आपण लक्षात घेऊया. त्यामधील कंसात क्रियापदाचं रूप दिलेलं आहे, पण तिथं आपणास योग्य त्या वाक्याला अनुसरून योग्य असं क्रियापदाचं रूप वापरायचं आहे आणि त्यावरून आपण त्याचा काळ लक्षात घेऊया. पहा, पहिलं वाक्य आहे, मी या वर्षी काश्मीर सहलीला. जाणे हे क्रियापदाचं रूप दिलंय, पण तिथं आपण योग्य क्रियापदाचं रूप वापरायचं आहे. मग तिथं काय आहे, मी या वर्षी काश्मीर सहलीला जाईन. जाईन म्हणजे पुढे कधीतरी जाईन, म्हणजेच हा आहे भविष्य काळ. दुसरं वाक्य पहा, काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध लिहिला. लिहिला कधी, काल झालेल्या, म्हणजे काल घडून गेलेली घटना आहे, म्हणजेच तो आहे भूतकाळ. तिसरं वाक्य पहा, हे बघ आनंद, उद्या तू सहलीला जाणार असल्यामुळे लवकर उठ. म्हणजे उद्या सहलीला जाणार आहे त्यामुळं लवकर. उद्या म्हणजे भविष्यातील ही क्रिया आहे, म्हणजेच तो आहे भविष्य काळ. त्यानंतर पुढचं चौथं वाक्य पहा, परवा सुरेशने सुरेल गीत गायले. कधी, परवा म्हणजे भूतकाळातील ही क्रिया आहे आणि म्हणून हा भूतकाळ आहे. पुढचं वाक्य पाचवं, काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना दिले. कधी, काल म्हणजे ती ही क्रिया घडून गेलेली आहे भूतकाळामधील आणि म्हणून तो भूतकाळ आहे. सहावा, वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू दिली. हा देखील भूतकाळ आहे. त्यानंतर पुढचं वाक्य, भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास करेन. आता पहा, या वाक्यातच त्याचं उत्तर आहे, भविष्यात म्हटलंय म्हणजेच हा भविष्य काळ आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य पहा, हसणे हा मनुष्य स्वभाव असतो. हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. आहे म्हणजे चालू स्थितीतील क्रिया ही आहे, म्हणून तो वर्तमान काळ. त्यानंतर पुढचं वाक्य, काल रात्री सारखा विजांचा गडगडाट झाला. आता झाला म्हणजे घडून गेलेली ही क्रिया आहे, काल म्हटलेला आहे, म्हणजेच हा भूतकाळ होय. आणि पुढचं शेवटचं वाक्य, उद्या ही मालिका पुन्हा बघेन. उद्या मी ही मालिका पुन्हा बघेन. बघेन म्हणजे भविष्यामधील आहे आणि हा आहे भविष्य काळ. अशा पद्धतीने वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ हे काळाचे 3 मुख्य प्रकार आहेत. त्यातील ही काही उदाहरणं आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली. आता पुढचा भाग आपण थोडासा लक्षात घेऊया. रीती हा जो काळ आहे, मग रीती वर्तमान काळ असेल, रीती भूतकाळ असेल, रीती भविष्यकाळ असेल, या संदर्भामध्ये पहा की काही वाक्य वरती दिलेले आहेत आणि रीती काळाची वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगितलेली आहेत. आता आपण अगोदर रीती काळाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊयात आणि मग ती वाक्य पाहूया. रीती काळाची वैशिष्ट्ये काय आहेत, तर सामान्यपणे यामधून संयुक्त क्रियापदाचा वापर केला जातो. आता क्रियापद म्हणजे काय आपण हे अभ्यासलेलं आहेच, पण संयुक्त क्रियापद म्हणजे मग काय, तर पहा, तर एक उदाहरण आपण लक्षात घेऊया. क्रीडांगणावर मुले खेळू लागली. आता यामध्ये खेळू हा शब्द खरं तर खेळण्याची क्रिया दाखवितो, परंतु फक्त खेळू या शब्दाने त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यासाठी खेळू लागली या 2 शब्दांनी ती क्रिया पूर्ण होते आणि वाक्याचाही अर्थ पूर्ण होतो. म्हणजे खेळू लागली हे 2 संयुक्त शब्द त्यामध्ये आलेले आहेत आणि या संयुक्त शब्दात खेळू हे धातू साधित असून लागली या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया
पूर्ण करण्यास म्हणजे क्रियापदाचे रूप बनवण्यास सहाय्य केले, म्हणून लागली हे सहाय्य क्रियापद, खेळू लागली हे क्रियापद जे धातू साधित व सहाय्य क्रियापद यांच्या संयोगाने बनलेले आहे, म्हणून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं. तर सामान्यपणे रीतिकाळामध्ये संयुक्त क्रियापदाचा वापर हा केला जातो आणि या संयुक्त क्रियापदावरून क्रियेचे सतत चालणारे रूप आपल्याला त्या ठिकाणी समजते. याच असणाऱ्या क्रियापदाच्या रूपावरून सतत चालणारी क्रिया ही कोणत्या काळात चाललेली आहे हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आणि शेवटचं याचं वैशिष्ट्य म्हणजे कधी धातूला प्रत्यय लावून क्रियापद तयार होतात, उदाहरणार्थ खात, बोलत, करत इत्यादी अशा पद्धती. ही आहेत रीतिकाळाची वैशिष्ट्ये. आता आपण उदाहरणावरून लक्षात घेऊयात, त्या वाक्यांवरून लक्षात घेऊयात. पहा, समीर पुस्तक वाचत असतो. असतो म्हणजे क्रिया चालू आहे, सध्या चालू आत्ताची क्रिया घडणारी आहे. वाचण्याची क्रिया जी आहे ते आत्ता घडते. वाचत असतो कधी, आत्ता, आणि म्हणून तो काळ कोणता आहे? रीती वर्तमान काळ. पुढचं पहा, समीर पुस्तक वाचत असे. समीर पुस्तक वाचत, समीर पुस्तक वाचत असे म्हणजे हा आहे रीती भूतकाळ. वाचत असे कधी? मागच्या काळामध्ये. ही क्रियावरून असं लक्षात येते की तो आहे रीती भूतकाळ. त्यानंतर समीर पुस्तक वाचत जाईल. समीर पुस्तक वाचत जाईल कधी? भविष्यामध्ये, पण ही क्रिया सतत होणारी असणार आहे, म्हणून तो आहे रीती भविष्यकाळ. आणि शेवटचं वाक्य, विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. विद्यार्थी सतत अभ्यास करीत असतात कधी? आत्ता, आणि म्हणून तो आहे रीती वर्तमान काळ. या रीतिकाळाचे प्रकार आहेत, जसं आता आपण म्हटलं की रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ. पहा, उदाहरण तिथं दिलेलं आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात. ते परीक्षा देणारे विद्यार्थी म्हणजे अजून त्यांनी परीक्षा दिलेली नाही किंवा देणार आहेत असं नाही. जे परीक्षा देणारे विद्यार्थी असं म्हटलेलं आहे, ते सतत अभ्यास करत असतात, म्हणजे क्रिया सध्याच्या काळातील चालू आहेत आणि म्हणून तो रीती वर्तमान काळ होय. त्यानंतर दुसरं वाक्य पहा, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सतत अभ्यास करत असत. आता ज्यांनी परीक्षा दिली आहे, परीक्षा देऊन ते उत्तीर्ण पण झालेले आहेत, हा झाला भूतकाळ. पण मात्र त्या भूतकाळातील जी काही अभ्यास करण्याची क्रिया आहे ती सतत चालू होती. ते सतत या असणाऱ्या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून तो आहे रीती भूतकाळ या वाक्यात. आणि तिसरं उदाहरण पहा, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी सतत अभ्यास करत राहतील. आता ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायचे भविष्यामध्ये, ज्यांना उत्तीर्ण व्हायचंय, ते सतत अभ्यास करत राहणार आहे, म्हणजे हा आहे रीती भविष्य काळ. अशा पद्धतीने हे रीतिकाळाचे उपप्रकार आहेत. रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्य काळ. काही खाली उदाहरणंही दिलेली आहेत. याच रीतिकाळाची धावपटू धावण्याचा सतत सराव करत असतात कधी? आत्ता, हा आहे रीती वर्तमान काळ. माझ्या एकत्र कुटुंबात आजी उत्तम संस्कार करत असे, हा आहे रीती भूतकाळ. आणि हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील, पुढे भविष्यामध्ये खात जातील सतत, आणि हा आहे रीती भविष्य काळ. तर विद्यार्थिनींनो, मागाशी काही तांत्रिक कारणामुळे मध्येच आपण थांबलो. परत आपण लक्षात घेऊयात. आपण रीतिकाळाचे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासले. तर अशा पद्धतीने आज आपण काळ याविषयी अभ्यासलं. काळ म्हणजे काय, काळाचे असणारे मुख्य 3 प्रकार, त्या 3 प्रकारांचे असणारे उपप्रकार याविषयी आपण अभ्यासलेला आहे. आज इथंच थांबूयात. पुन्हा पुढच्या भागामध्ये नवीन घटकाविषयी भेटूयात. धन्यवाद.